हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आपण इथे साबुदाणा चकली कशी करायची ते पाहणार आहोत. 1 वाटी साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवलेला आणि आता तो छान भिजलेला आहे. त्यासाठी मी मोठे 2 आकाराचे बटाटे घेतले आणि ते उकळून घेतले. आता ते इथे किसणीने बारीक किसून घेत आहे. त्यामुळे आपलं मिश्रण हे व्यवस्थित छान होतं. आता मी ते 4 ते 5 मिरच्याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये मी ॲड करत आहे. जिरे घ्यायचे 1 चमचा. ज्यांना उपासाला जिरे चालत असेल त्यांनी टाकावे आणि ज्यांना उपासाला जिरे चालत नसेल त्यांनी टाकू नये. ह्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे आणि आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित छान मिक्स करून घेत आहे. छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता इथे कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि पाणी टाकल्यानंतर मी आता हे जे मिश्रण आहे त्यामध्ये थोडं 5 ते 10 मिनटं आपण ह्याला वाफ आणून द्यायचे. सर्व मिश्रण मी कढईमध्ये व्यवस्थित टाकलेलं आहे आणि थोडंसं वरतूनसुद्धा पाणीचा एक हापका मारलेला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि इथे मी 5 ते 10 मिनटासाठी छान अशी ह्याला आपण वाफ देऊन घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता 10 मिनटानंतर आपलं मिश्रण हे छान असं शिजलेलं आहे. आता मी ह्याच्या चकल्या करून घेते. आपण इथे तेलाचा कुठेच वापर करायचा नाही. तेलाचा वापर केल्यामुळे काय होतं, चकलीचा वास येतो, ती जास्त दिवस टिकत नाही. इथे मी सोऱ्यालासुद्धा थोडं पाणी लावून घेतलं आणि आता हे मिश्रण मी सोऱ्यामध्ये भरत आहे आणि ह्याच्या आता आपण व्यवस्थित छान अशा चकल्या करून घेऊयात. ह्या पद्धतीने जर तुम्ही चकल्या केल्या तर खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत अशा होतात. खूपच टेस्टी होतात. तुम्ही नक्की करा. खूप झटपट होतात आणि एकदम छान आणि टेस्टी लागतात. तर मी ते आता सर्व चकल्या इथे करून घेत आहे. इथे माझ्या आता सर्व चकल्या आपल्या करून झालेल्या आहेत आणि चकल्या केल्यानंतर उन्हामध्ये 2 दिवस छान वाळून घ्यायच्या. आता इथे मी थोड्याशा वाळलेल्या आहेत तर ते उलट्या करत आहेत. उलटी झाले म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित छान वाळतील अशा. हे पाहू शकता इथे तुम्ही. थोडे ओले असतानाच उलटी करायच्या म्हणजे त्या पटकन होतात. आणि आपण उन्हामध्ये आता छानपैकी 2 दिवस ह्या चकल्या वाळून घेऊया. इथे पाहू शकता मंडळी, खूपच छान अशा चकल्या आपल्या वाळलेल्या आहेत. तर आता आपण ह्या चकल्या तळून पाहूयात की आपल्या चकल्या कशा होतात, फुलतात किंवा नाही फुलत. पण 100% फुलणारच, कारण खूपच छान आपल्या चकल्या इथे झालेल्या आहेत. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, केवढीशी चकली आहे. आता बघू आपण. हे पहा किती छान फुलत आहे आपली चकली. म्हणजे आपली चकली इथे छान अशी तयार झालेली आहे. दुप्पट तिप्पट आपली चकली इथे फुललेली आहे. वाव, खूपच छान झालेली आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही करून पहा. आणि माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी सांगितल्याप्रमाणे चकल्या करा आणि नक्की खाऊन बघा. खूप टेस्टी आणि झटपट होतात आणि पटकन होतात. काही वेळ लागत नाही त्याला. तर चला, बाय बाय. आता पुन्हा असंच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.